आपल्याबरोबर अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्ता शिंदे सर आहेत। सर, आज मोर्चा आहे आणि मोर्चाच्या संदर्भात आपण काय काय प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन करत आहात किंवा लोकांना काय सांगणार आहात? काय सगळ्यात पहिल्यांदा तर आज मोर्चा नाही आहे, कारण मोर्चाला परवानगी दिलेली नाही आहे आणि त्यामुळं जर कोणी मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला तर तो बेकायदेशीर कृत्य आहे। या अनुषंगानं कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती राखण्यासाठी म्हणून या आयुक्तालयामध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत। कुठल्याही ठिकाणी 5 पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येणे हे बेकायदेशीर आहे, गुन्हा आहे। त्यामुळं त्या अनुषंगानं आपले सर्व पोलीस बल सतर्क सक्रिय आहे। सर्व ठिकाणी महत्त्वाच्या चौकामध्ये रेल्वे स्टेशनला पोलीस बल तैनात केलेलं आहे। वरिष्ठ अधिकारी सर्व स्वतः बंदोबस्त करीत आहेत आणि मला महत्त्वाचं हे सांगायचं आहे की मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयामधील या शहरामधील जनता ही शांतताप्रिय जनता आहे। त्यामुळे या जनतेच्या सहकार्यानं इथं कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती राखण्यामध्ये पोलीस दलाला यश येईल। इथं कुठेही मोर्चा होणार नाही आहे, मोर्चा निघू दिला जाणार नाही आहे। आणि इथं महत्त्वाचं म्हणजे आम्ही यापूर्वीच काही व्यक्ती ज्या अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांना प्रोत्साहन देत आहेत, अपप्रेरणा करत आहेत, त्या व्यक्तींना प्रिव्हेंटिव्ह डिटेशनमध्ये ताब्यात घेतलेलं आहे। हे विचारायचं होतं सर की आतापर्यंत म्हणजे अविनाश जाधव यांचं तर नाव समोर आलेलं आहे, अशा अजून किती नेत्यांना किंवा कोणत्या कोणत्या नेत्यांना आतापर्यंत ताब्यात घेतलेलं आहे? कशा प्रकारे ही ॲक्शन घेतली आपण? मी कुठल्याही नावामध्ये न जाता एवढं सांगेल की 45 पेक्षा अधिक लोकांना ताब्यात घेतलेलं आहे आणि कारवाई सुरू आहे। आम्हाला जिथं जिथं वाटतं की हे कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती राखण्यासाठी बाधक आहे आणि ते इथली शांतता मोडण्यासाठी कोण काही करू शकतं, त्या अनुषंगानं आम्ही प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनची कारवाई चालू ठेवलेली आहे। संदीप देशपांडे असं म्हणत आहेत की अमराठी लोकांचा मोर्चा निघू शकतो, मात्र मराठी लोकांच्या मोर्चालाच पोलिसांची दडपशाही आहे, ही आमच्या नेत्यांना कारवाई केली, ताब्यात घेतले, मोर्चाला परवानगी दिली जात नाही। मग त्यांच्या मोर्चाला का परवानगी दिली जाते, आमच्या मोर्चाला का नाही? त्याही मोर्चाला परवानगी दिली नव्हती आणि त्याही मोर्चाबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि कायदेशीर कारवाई केलेली आहे। इथं सर्व समान आहेत। पोलीस दलाला हे असा दुजाभाव कुठलाही नसतो। आपण फक्त आपला एकच उद्देश असतो की इथली कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती अत्यंत चांगली राखायची, आपल्याला इथली शांतता कायम ठेवायची। किती किती एकूण पोलिसांना बंदोबस्त आहे, म्हणजे किती अधिकारी, किती पोलीस दल असं आहे? नाही, तुम्हाला तेही लक्षात येईल की पूर्ण चौकामध्ये आणि सर्व ठिकाणी मोठ्या संख्येने पोलीस बल आपण नेमलेलं आहे, काही कुठं अडचण नाही आहे। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर दत्ता शिंदे होते आणि कोणत्याही प्रकारे आज मोर्चा काढला जाणार नाही यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतल्याचं दत्ता शिंदे यांनी आपल्याला सांगितलेलं आहे। कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मीरा भाईंदर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।